बातमी एका वक्तव्याची। पुलवामाचा हल्ला हा देशात सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता। त्यानंतर काही दिवसातच या हल्ल्याचा बदला एअर स्ट्राईकद्वारे घेण्यात आला। यात 300हून अधिक दहशतवादी मारल्याचा दावा सरकारने केलाय। मात्र ही कारवाई आमच्या सल्ल्यानेच झाल्याचा दावा आता शरद पवार यांनी केलाय। दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी आम्हाला बोलावलं आणि पहिला प्रश्न बैठकीत मलाच केला, तुम्ही संरक्षण मंत्री होता तर काय करावं। त्यानंतर मी असं म्हणालो की तिन्ही दलांना दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचा अधिकार द्या। त्यापूर्वी मात्र शरद पवारांनी या सर्जिकल स्ट्राईकची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी केली आहे। दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्र्यांनी बोलवलं आम्हा सगळ्यांना, जेवढे सगळे राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना। मी सगळी कामं बंद केली आणि दिल्लीमध्ये गेलो। बैठकीमध्ये आम्हाला सांगितलं कसा हा हल्ला झाला, कोणतं स्फोटक वापरलं होतं, कशी माणसं मृत्युमुखी पडली। आणि हे सांगितल्याच्या नंतर आम्हाला विचारलं की आता काय उपाययोजना करायची। आणि पहिला प्रश्न मला विचारला, मला म्हणले की तुम्ही संरक्षण मंत्री होता देशाचे, तुम्हाला या गोष्टीची माहिती आहे, तर काय करावं। म्हणजे काय करावं याची चर्चा करण्याचं कारण नाही। या दहशतवाद्यांचे जे अड्डे आहेत ते अड्डे उद्ध्वस्त करण्याचा अधिकार सैन्य दल, हवाई दल आणि नाविक दल या तिघांना द्या। पूर्ण अधिकार त्यांना द्या। त्यांना हव्या त्या वेळेला, हव्या त्या पद्धतीनं, हव्या त्या टोकापर्यंत हे उद्ध्वस्त करा, हा फक्त आदेश त्यांना द्या। माझी खात्री आहे की या देशातले जवान या देशाला या संकटातून वाचवल्याशिवाय। आता काल 3 लोकांची मी टेलिव्हिजन मुलाखत पाहिली, नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी, स्थलसेना। आणि तिघांनी 11 काही दिलेले नाही, किती लोक मारले गेलेले। त्यामुळे ह्या शंका लोकांच्या मनात जाऊ नयेत म्हणून सरकारने लवकर त्याची माहिती जाहीर करावी। त्यांच्या नावासकट जे लोक मृत्युमुखी पडले, कारण मृत्युमुखी पडले याचा अर्थ त्याच्या बॉडी आपल्याकडेच असणार ना, तर त्यामुळे ती व्यक्ती कोण, त्याचं नाव काय, त्याचा फोटो हा घेऊन टाकावा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।